नमस्कार. अजिंक्यतारा त्या आल्प्स या मालिकेचा 16वा भाग. आज आपण व्हॅटिकनमध्ये तिथली माहिती घेणार आहे. आम्ही जेव्हा गेलो त्याची. आणि आपल्याला मी परत सांगतो की आपण आपला अभिप्राय जरूर कळवावा. माझा मोबाईल नंबर 98-220-16-299 मेसेज करू शकता किंवा arun.godbole009@gmail.com हा माझा मेल ID आहे. आपले अभिप्राय नेहमीच नवीन काम करायला उत्साह देत असतात. व्हॅटिकन या धर्मपीठाचे रोममध्ये स्वतंत्र राज्य आहे. इतिहास प्रसिद्ध टायबर नदीच्या पलीकडे हे राज्य सुरू होते. राज्य म्हणजे स्वतंत्र देशच आहे. व्हॅटिकन हे त्या देशाचे नाव. पीठाधीश पोप हे तेथील राज्यप्रमुख. त्यांचे कायदे कर सर्वच वेगळे. त्यामुळे इटालीतून सुद्धा हा देश कंट्री विदिन कंट्री म्हणजे एका देशातील दुसरा देश आहे. व्हॅटिकनची सुरक्षा व्यवस्था स्वतंत्र आहे. तो सेवकवर्ग परंपरेने स्वित्झर्लंडचे पोलीस खाते पुरवते. संपूर्ण सुरक्षा खात्यात एकूण सुमारे 400 सेवक आहेत. मला वाटतं जगातील लहानात लहान संरक्षण खर्चाचा हा देश असावा. व्हॅटिकनचे आर्थिक चलन, पोस्टल स्टॅम्प सुद्धा निराळे आहेत. या स्वयंपूर्णतेमुळे बिगर ख्रिश्चन देशातील पोप हे राष्ट्रप्रमुख या नात्याने स्टेट गेस्ट म्हणून जाऊ शकतात. त्यांचा मानमर्यादा राष्ट्रप्रमुख म्हणून ठेवावा लागतो. त्या भेटीत ते सहजपणे ख्रिश्चन धर्मसंबंधित भेटीगाठी करू शकतात. पोपनी भारतीयाला भेट दिली होती त्यावेळी त्यांचे स्वागत अशा शाही इतमामाने केले गेले. त्यावर काही अज्ञानी विरोधकांनी गदारोळ उठवला होता. पण ही भेट धर्मगुरूंची नसून राष्ट्रप्रमुख या नात्याने आहे असे कायदेशीर खणखणीत उत्तर देऊन या अज्ञजनांना गप्प बसवता आले होते. सेंट पीटर्स हे जगातील श्रेष्ठतम पवित्र चर्च मानले जाते. व्हॅटिकनमधल्या मुख्य चौकात आहे ते. भव्य चौकाच्या मध्यभागी एक उंच स्तंभ, त्याच्या सभोवताली वर्तुळाकार इमारती आणि पूर्वेला हे चर्च उभे आहे. त्या चौकाच्या आणि चर्चच्या भव्यतेमुळे आपण दिग्मूढ होतो. त्या चौकात आठवड्यातून ठराविक वेळची पोप स्वतः दर्शन देतात. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केलेली आहे. स्टेज, खुर्च्या, ध्वनिक्षेपक त्या त्यावेळी मांडण्याची सोय आहे. तो ठराविक वार आमच्या रोमच्या वास्तव्यात नसल्याने आम्ही मात्र त्या सोहळ्याला मुकलो. सगळ्यात खट्टू झाला तो जॉन. एखाद्या कर्मठ हिंदूने काशीला जावे आणि काशी विश्वेश्वराचे देऊळ बंद असावे असेच त्याचे झाले. त्यामुळे ट्रीपमधील रोमचा कार्यक्रम ठरवताना त्यात पोप दर्शनाचा वार समाविष्ट असला पाहिजे असे म्हणून आमचे मतच त्याने बोलून दाखवले. चौकातून चर्चकडे निघालो तर पायऱ्या शेजारीच ऑफिसला जाण्याचा मार्ग होता. तेथे 2 स्विस पोलीस उभे होते. पायरी चढताना अशी नामदेवाची पायरी, इथे डोके टेकाने 2 रुपये ठेवा असा पंढरपूरचा संवाद आठवला. पण अजूनही सेंट पीटर्सच्या पायऱ्यांना या पैशा पायरीचा पदस्पर्श झालेला नाही. त्यामुळे त्या सहजपणे पार करता येतात. आत गेल्यावर सुद्धा बडवे, पंडे, पुजारी हा प्रकार नसल्यामुळे वातावरणात कुठेही गल्लाभरू बाजारी सुरू नव्हते. देशोदेशून आलेली मंडळी कोणत्याही रंगीबेरंगी आधुनिक वेशात असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धाच पसरली होती. चर्चचे वातावरण मला नेहमीच आवडते. सेंट पीटर्सची भव्यता आणखी विलक्षण. शब्दशः प्रचंड अंतर्भाग अतिशय स्वच्छ ठेवलेला. पुढे गेल्यावर वेदी आणि त्यामुळे सेंट पीटर्स चेअर. दोन्हीचे शिल्प आणि मोझॅक काम अप्रतिम आहे. वेदीच्या दोन्ही बाजूला प्रचंड दरवाजे आहेत. त्यावरील नक्षीकामही सुरेख आहे. डावीकडचा दरवाजा, ज्याला ब्रास डोर म्हणतात, तो जुदा चर्चकडे जाण्याचा आहे. उजवीकडचा पवित्र दरवाजा हा खास काही पवित्र प्रसंगीच उघडला जातो. सेंट पीटर्स चेअरच्या वर जो घुमट आहे तो मान वर करून बघताना भान विसरायला होतो. तो आतून संपूर्णपणे बेरंगी मोझॅक कामाने देखणा केलेला आहे. वेदीजवळ सर्व भाविक मंडळी गुडघे टेकून प्रार्थना पुटपुटत होती. भक्ती आणि श्रद्धा अशा विलक्षण गोष्टी आहेत की त्यांची जगभरची कायिक रूपे भिन्न भिन्न असली तरी त्यातील आत्मिक भावना एकच आहे. तुळशीमाळ गळा कर ठेवण कटी म्हणत पांडुरंग चरणी लीन होणारा वारकरी आणि सेंट पीटर्समध्ये क्रॉस पुढे गुडघे टेकणारा ख्रिश्चन ही एकाच भावनेची वेगवेगळी रूपे आहेत. मीही त्या वातावरणात थोडा श्रद्धाळू बनलो. जॉनकडून एक मेणबत्ती घेतली आणि निवेदीवर नेऊन ती लावली. त्यावेळेस सर्वच धर्मसंस्थापकांची पवित्र आणि कनवाळ भावना एकच आहे असा अंतर्मनात साक्षात्कार होत होता. वेदीवर उजळणारी मेणबत्ती आणि तुळशी वृंदावनापुढे तेवणारी सांजवात यात बाह्य किती फरक असला तरी त्याची ज्योत एकच होती. प्रकाश एकच होता. मानवी मनातील अंधार, असुर, अज्ञान नाहीसे करणारा तमस्वा ज्योतिर्गमय असेच म्हणणारा. सेंट पीटर्स चर्चमध्येच मायकेल अँजेलोचे जगप्रसिद्ध शिल्प ला पिएटा आहे.
प्रभू येशूला क्रुसावर चढवल्यानंतर त्याच्या अचेतन देहाला माता मेरीने मांडीवर घेतले आहे असे ते संगमरवरी शिल्प आहे. येशूचा देह, त्याचा चेहरा, त्यावरील भाव हे इतके सजीव आहेत की क्षणभर ते शिल्प नसून प्रत्यक्ष मेरीच येशूला घेऊन बसली आहे असे वाटावे. सुरुवातीला अँजेलोने या देवी शिल्पकृतीवर स्वतःचे नाव कोठेच कोरले नव्हते, परंतु काही दिवसांनी अन्य काही शिल्पकारांनी ती कलाकृती मी केली असा प्रचार सुरू केल्याने त्यांनी मेरीच्या गळ्यातील स्कार्फवर स्वतःचे नाव कोरले. कलाकार कितीही मोठा झाला तरी त्यातील मूळ खुदा मनुष्य जागृत असतो याचा प्रत्यय मायकेल अँजेलोला व नाव न देताही जे निरंतर आले असते त्यासाठी नाईलाजाने त्यालासुद्धा नावाचा आश्रय घ्यायला लागला. हे शिल्प सुरुवातीपासून ते सुमारे 20व्या शतकापर्यंत चर्चमध्ये खुलेच ठेवले होते, पण शतकाच्या वाटचालीत एकदा एका मातेपुरून त्यावर गोळ्या झाडून ते विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून ते आता बुलेटप्रूफ काचेत बंदिस्त करून ठेवले आहे. आता 21व्या शतकाकडे वाटचाल करताना या शिल्पाची अधिकच काळजी घ्यायला हवी, कारण एखादा मूर्ख मनुष्य या अपूर्व कलाकृतीला धोका पोचू शकतो हा विचारसुद्धा अस्वस्थ करणारा आहे. सेंट पीटर्स चर्चच्या तळघरातच ख्रिश्चन संतांच्या व माजी पोपच्या समाध्या आहेत. चर्चच्या खाली आहे म्हणून तळघर म्हणायचे, कारण आत गेल्यावर तळघर असे जाणवतही नाही. या समाध्या किंवा टोम म्हणून त्या ओळी असून त्या सर्व मिळून कॅटाकोम्स असे म्हणतात. आपल्याकडे जशा सत्पुरुषांच्या समाध्या असतात तसाच हा प्रकार. विशेषतः नाथपंथी समाध्या अशा तळघरातच असल्याची आपलीही पद्धत आहे. सेंट पीटर्स, पोप जॉन पॉल I वगैरे सत्पुरुष तळे जास्त लोकप्रिय दिसले, कारण इतरांच्या मनात त्यांच्या टोनभोवती भाविकांचा मेळावा मोठा होता. व्हॅटिकनला जाणाऱ्या कोणालाही सिस्टीन चॅपेल चुकून चालणार नाही. पोप सिक्स्टस IV यांच्या स्मरणार्थ 15व्या शतकात हे बांधण्यात आले. या चॅपेलची सुरुवात नामवंत वास्तुतज्ञांनी केली. इटलीतील नामवंत शिल्पकारांनी त्याच्या उभारणीला हातभार लावला आणि कळस म्हणजे मायकेल अँजेलोने ते चॅपेल आपल्या प्रदर्शनाने पूर्णत्वास नेले. त्यामुळे इटालियन कलेचे उत्तुंग प्रतीक म्हणून सिस्टीन चॅपेल ओळखले जाते. अँजेलोच्या कलाकृती पाहणे म्हणजे निखळ आनंदाचा प्रत्यय आहे. वास्तविक मला चित्रकलेतील काही कळत नाही. शाळेतील प्रगती पुस्तके आणि ढवळे मास्तराकडून खाल्लेला मार या अज्ञानाचे साक्षीदार आहेत. फिक्या रंगात बॅकग्राऊंड रंगवा असे सांगितले असतानाही आम्ही ती जांभळ्या रंगात रंगवली तर ढवळे मास्तर 2 तरी रट्टे मारल्याशिवाय दुसरे काय करणार. पण तरीही अँजेलोची चित्रे पाहताना मला निराळाच आनंद होत होता. आमच्या ग्रुपमधील कलकत्त्याचा बॅनर्जी आणि त्याची बायको दोघेही चित्रकलेतील तज्ज्ञ. त्यांचे ती चित्रे पाहून त्यांचे भीषण सुंदर ओ हो असे चालले होते. अँजेलोने केलेले फायनल जजमेंट नावाचे एक समूहदृश्य मला विशेष भावले. एखाद्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व दृश्यमान करायची अवघड गोष्ट त्याने त्या चित्रात साधली होती. कलादालनाबरोबर सत्तादालन म्हणूनही सिस्टीन चॅपेलचे महत्त्व आहे. पोपची निवड करण्यासाठी प्रतिनिधींची जी सभा होते ती याच चॅपेलमध्ये. त्या सभेचे वैशिष्ट्य असे की निवड होईपर्यंत सर्व प्रतिनिधी एकत्र बसतात. आत प्रतिनिधीशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नसतो. सर्व दरवाजे बंद असतात आणि सुरक्षा व्यवस्था असते. निवड पूर्ण झाल्यावरच दरवाजे उघडले जातात आणि मग सेंट पीटर स्क्वेअरमधील स्तंभाजवळ विशिष्ट प्रकारच्या लाकडाने अग्नी प्रज्वलित करतात. त्याचा पांढरा धूर होतो. तो धूर बाहेर पडून आकाशात पसरू लागला की समस्त व्हॅटिकन आणि रोम समजते की नवीन पोपची निवड झाली आहे. मग पत्रकाराची धांदल सुरू होते. फोन, टेलेक्स, टेलिप्रिंटर्स, आता कॉम्प्युटर्स खडखडू लागतात आणि जगभरच्या ख्रिश्चन अनुयायांना आपला नवा धर्मगुरू समजतो. आम्ही हे सर्व एकच सिस्टीन चॅपेलमधून भारावलेल्या मनस्थितीतून बाहेर पडलो आणि बस गाठण्यासाठी परत सेंट पीटर्सला आलो. आल्याबरोबर जॉनने सिस्टीन चॅपेलची प्रवेश फी प्रत्येकी $3 वसूल करून आम्हाला परत लगेच व्यवहारी जगात आणून सोडले. दैवी वातावरणातून वास्तवात आणायला तिथे सुवेनियर शॉप्स आणि फिरते विक्रेते मौजूद होते. सूर्य डोक्यावर आल्याने आईस्क्रीमच्याही 2 गाड्या गर्दी खेचत होत्या. बसमध्ये चढताना आमच्या ग्रहखात्याने अहो जरा आईस्क्रीम आणा की म्हणून आज्ञा सोडली. सौ लिमे यांनीही त्याला जोर दिल्याने मला पर्यायच राहिला नाही. गळ्यातला कॅमेरा सावरत मी आईस्क्रीमची गाडी गाठली आणि काही 1000 लिरा देऊन 2 कोन विकत घेतले. त्यानेही लिरांच्या हिशोबाने ते अगदी काठोकाठ भरून दिले. भर दुपारची वेळ असल्याने त्या आईस्क्रीमनेही वितळणे सुरू केले. आधी तो चौक प्रचंड, त्यात वाहतूक सुरू, खांद्यावरून सरकणाऱ्या पट्ट्याचा कॅमेरा, 2002 आईस्क्रीमचे कोन हे सगळे सांभाळत दुसऱ्या टोकाला उभी असणारी बस गाठायची अवघड कामगिरी माझ्या शिरोवर होती.
त्यात भरीत भर म्हणून इतर सर्व ग्रुप बसमध्ये बसल्याने जॉनने दारातूनच चला चला लवकर चला म्हणून हातवारे सुरू केलेले. शेवटी येणाऱ्या जाणाऱ्या बेदरकार इटालियन ड्रायव्हरांना चुकवत मी ज्या शिताफीने बस गाठली ती आमच्या खो खोच्या सरांनी पाहिली असती तर मला शिवछत्रपती पुरस्कारासाठीच निवडले असते. मला ते पिघळणारे आईस्क्रीम पॅन्टवर तर पडणार नाही ना ही काळजी. शेवटी एकदा हुश्य करीत दोन्ही कोण हातावेगळे केले आणि सीटवर बैठक मारून खिडकीवर बाहेर बघितले तर 5-10 टुरिस्ट आणि दुकानदार अजिम्या ब्रह्म पाहिले अशा विस्फारित नजरेने सुंदर ज्यांना आईस्क्रीम कोण हातामध्ये अशा अस्मादिकांच्या मूर्तीकडे वळून चूप चालले होते. अहो असे काय धावत पळत आलात? आता काय जुने रोम तर पाहायला जायचे. उशीर झाला होता तर आईस्क्रीम आणले नसते चालले असते की. असे पत्नीचे शब्द कानावर आले आणि माझंच आईस्क्रीम झालं. शेळी जाते जीवानीशी तसा तो प्रकार पाहून मी पडलेला चेहरा उचलण्याचा प्रयत्न व हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करून जे डोळे मिटून घेतले ते एकदम अर्ध्या तासाने रोमन साम्राज्याच्या अवशेषामध्ये बस उभी राहिली तेव्हाच उघडले. रोमन साम्राज्याची रोम ही राजधानी एकेकाळी जवळजवळ अर्ध्या जगावर रोमन राज्यकर्त्यांनी राज्य गाजवले होते. काळाच्या ओघात साम्राज्य नष्ट झाले आणि आज फक्त उरले स्मृती. आमच्या लहानपणी इतिहासातून सीझर, ऑगस्टस, नीरो अशा अनेक सम्राटांची कारकीर्द अभ्यासाचा भाग होती. त्यामुळे त्यांच्या राजधानीच्या भग्न अवशेषासमोर उभे राहताना तो इतिहास आठवणे अपरिहार्य होते. पहिल्या प्रथम रोमन फोरमला आमची भेट होती. राजधानी असताना रोममधील मुख्य चौक होता तो रोमन फोरम. त्या चौकातच कोणी काही सरकार दरकदारांचे महाल होते, देवतांची मंदिर होती, गजबजली बाजारपेठ होती. विजयी रोमन स्वार आपल्या अबलक वारूवर आरूढ विजय पताका फडकवत याच रस्त्यावरून गेले असतील. आपल्या सुशोभित घरांच्या छपरावरून रोमवासियांनी आपल्या सम्राटांच्या रथाच्या मिरवणुका इथेच पाहिल्या असतील. त्याचबरोबर गुलामांचे लिलावी इथेच झाले असतील. एखाद्या निष्पाप गुलामावर या फोरममध्येच आसुडी ओढले गेले असतील. त्या वेदनांचे अश्रू आणि ते निरपराध रक्त इथल्या मातीने चाखले असेल. एका बाजूने आनंद आणि दुसरीकडे अन्याय या दोन्हीचाही रोमन फोरम साक्षी झाला असेल. पण हे सगळे घडलं होतं कोणे एकेकाळी. त्या सर्व व्यवसंपन्न रोमन फोरमची आजची स्थिती मात्र करुणास्पद आहे. कोठे महालाचे नुसते जोतेच उभे तर कोठे विजय कमांची कमांड असून 4पैकी 2च खांब तग धरून उभे. रोमन लोक पागन देवतेचे उपासक होते. त्या देवतेचे पूर्वी ज्या जागी मंदिर होते तेथे आज फक्त एक कलती भिंत उभी आहे. त्यावर एक पक्षी सुन्न बसून होता. भिंत खचली, कलथून खांब गेला अशी त्याची स्थिती झाली होती. आणि उंच कौलारी बसून पार वाहतो, खिन्न नीरस एकांत गीत गातो असा तो पक्षी दिसत होता. पण फरक एवढाच होता की इथे कौलांचाही पत्ता नव्हता. आमचा गाईड सांगत होता, सीझरचा खून ज्या जागी ज्या असे शेक्सपिअरने लिहिले ते चूक आहे. त्या हत्येची खरी जागा ही आहे. त्याने आपला पाय जागेवर ठेवला. माझे त्याच्या शब्दाकडे फारसे लक्ष नव्हते. मनात मात्र दाटून आले की शूरवीर सीझरच्या हत्येच्या जागेवर हा इसम पाय रोवतोय. हा काय योग म्हणायचा. माणसाचे कर्तृत्व त्यावेळी प्रचंड वाटले तरी ते काळाच्या प्रवाहापुढे किती थिटे आहे ना. आज इथे थांबूया आपण. रोमन साम्राज्याचे अवशेष आणि कलोसियम हा भाग पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रियांची मी वाट बघतोय. नमस्कार.